हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना। तर काय चाललंय भाऊ बहिणींचं, झालं का सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणीनं जेवण तर काय नाही झालं आपलं, फराळ केलं होतं, फराळ झाले, खाल्ला आपलं घास घास बटाटा केलं होतं फराळ। आज आहे गुरुवार, तसंच आज अमावस्या आहे। तर अमावस्या आहे म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं उपवास आपला मला झोपले जाई कसं गेली खाली चड्डी असं बरोबर। समर्थ उठला, बाळा तिकडे झोका ग, बाहेर रुसून बसली तिकडं, तो का तिकडं कोपऱ्याला एका। होय असं कोण झोपतं का बेडच्या? तर बेड मध्ये तोंड घालून भाऊ बहिणीने। चला आमच्या झोपत्यात मायरूच पप्पा। तर बसलो होतो म्हणल्यानंतर चला व्हिडिओ काढावं। आता काय लोकांचं म्हणणं काय आहे, पिंकी लय बेकार आहे, पिंकीच्या नादी लागू नको। आज तुम्ही मला बेकार म्हणताय ना, उद्या तुम्हीच लोक मला चांगलं म्हणणार। अरे 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 समर्थने आपल्या पाणी बरसाया सुसू केली समर्थने। इकडे चल रुसक्या पोरे फुसके, का नाही यायचं? मी येणार तुझ्यापाशी, मी तुझ्यापाशी येत असते, तू काय करायचंय ती कर, तू नको येऊ माझ्यापाशी, मी तरी ती तुझ्या। तर चला म्हणलं व्हिडिओ काढावा, कारण की व्हिडिओ काढणं बी गरजेचंच आहे भावा बहिणींनो। आता हाय आपल्याला एवढं एक साधन म्हणल्यानंतर भावा बहिणींनो मनाला आता कसं आहे माहिती आहे का, खरं सांगायची परिस्थिती तर व्हिडिओ तर बनवू वाटत नाही तर बरं का, पण चार असं एका मनाने वाटतं की 4 पैशाचा आधार आपल्याला ह्याच्याकडनं पण आहे, म्हणे 2-3 महिन्यातनं का असं ना, पण आहे ना आपल्याला तेवढाच आधार। त्यामुळं भाऊ बहिणीनं एक मना असं बी म्हणतात, एक मन लोक जे वाईट कमेंट करते त्यामुळे मन कुचमून बी जातं, काढू वाटत नाही तर व्हिडिओ। पण चला जाऊ द्या, जिंदगी आहे म्हणल्यानंतर ताण तणाव भांडणं तणणं होतच असतात भाऊ बहिणीनं। कोण सुखाने जगतंय का? कोणी सुखाने जगत नाही, कारण की घरती तपरी असते त्याच। आणि भांडणाचा राहिला विषय भांडणाचा, तर भांडण कोणाच्या घरी नाही, समध्याच्या घरी भांडणंच आहे पण ते आपल्या हातात असतं वाढवायचं का नाही वाढवायचं भाऊ बहिणीनं। आपल्याला वाढवायचं नाही काय काय, आपली काही जन्मल्यापासून माणसाची दुश्मनी असते का सांगा? आपण आईच्या पोटातून बाहेर पडलं की माणसाची ना आपली दुश्मनी असते का? परत परत भांडणे तणणं होतच असतात घरती तपरी। देवाने सुखाने जर सामन्याला ठेवायचं म्हणलं तर ती देवाला बी परवडलं पाहिजे ना, बरोबर आहे का ना? तर आपल्याला वादविवाद कोणा बरं करायचं नाही भाऊ बहिणीनो। कसं आहे, कसं असतंय, भांडण असतं ते राग डोक्यात असतं, बोलतं माणूस एकामेकाला वाईट बघते, पाक लय खालच्या पत्राला जाऊन बोलत असतं। पण काय करायचं आता, भांडणं कुणाच्या घरी, समजेच्या घरी असते ते। आता तसंच आपलं बी आज नाही उद्या होईल की का चांगले, हे धोरणावर चालायचं, तोपर्यंत चालायचं आपलं। बघायची लेकरं रुसकी फुसकी, बघा ती रुसकी पुरगी फुसकी तिची इसकटली, ती परत घालत बसली हिने। आता बघितलं का ती जण माझं काय, ती सुद्धा मला भांडती, मायरा काय करायचं, मी तुझ्याकडे येत नाही म्हणते, मी जाते तिच्यापाशी। आपल्याला गरज आहे लेकरांची, आपण ती लेकरू नाही आपल्यापाशी आला, आपल्याला त्याची गरज आहे, आपण त्याच्यापाशी जाणार। आणि आपलं कसं असतं भाऊ बहिणीनं, जास्त दिवस राग माया तर डोक्यात राहत बी नाही, मनात बी राहत नाही, तेवढ्या पुरतच असतंय। जाऊ द्या चला, सामनेच्या घरी तीच आहे। आता काही झोपल्यात, आता ह्यांना भांडून उठू का चांगलेपणी उठू, ह्यांना उठू का नको हेच विचार चाललाय मला। कारण झोपले तर आता काय गरज आहे का झोपायची? सकाळचं उठलं, आमच्या घराची लाईट जळली, आता त्याच्यासाठी बी बडबडा मलाच केला। आता मी काय करू, मी काय बसली वय त्या लाईटीत जाऊन? मला म्हणते तर तुला काही लक्ष द्यायला आलं नाही वय, तू बघितलं नाही वय, तुला कळलंच कसं नाही जळलंय ती। आता म्हणलं रोजच्या सारखं हल्लंय का काय केलं मी हलवायला गेली भाऊ बहिणींनो, हलवायला गेली तर लाईटच लागना, कसलीच चकमका बी व्हायना आणि काहीच व्हायना। मग मायरू पप्पा तितक्यात आलं गावात ना, मायरूचा शाळेत माल होता ती माल आणायला गावात जाऊन आलं, नाही दुधाचा पुडा आणायला गेलं होतं, साखर शाबू। मग आणल्यानंतर भाऊ बहिणीनो म्हणलं लाईटच हल्लं ना, मला म्हणलं तुला लक्ष द्यायचं कळलं नाही वे, हलत्या लाईट गेली जळली। आता म्हणलं मला माहिती असतं तर मी जळू दिली नसती, बघितले असतं, बघत बसली असती जळणार आहे म्हणून। आज जाऊ दे, त्यांच्या बी तोंडाला लागली नाही भाऊ बहिणीनं। कसं असतंय
आपण त्यांनी एक शब्द बोलले की आपण एक शब्द बोलले की ती वाढत 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 जातं. त्यात आज आहे आमुष्या. आपल्याला आपलं तोंड, हाताची घडी तोंडा बोट ठेवायचं आहे आजचे दिवस. आणि आजचा दिवसच बेकार असतो असं म्हणते की अमावस्या कुठे बी फिरती, म्हणून भांडण तांडण करायचं नाही आपलं. आज समोरचं जरी आपल्याला भांडत जर असलं ना, आपण त्याला हसूनच बोलायचं येड्यासारखं वगैरे. त्या समोरच्याने आपल्याला येडं का म्हणणार तरी चालतं, येडं तरी येड, पण भांडण करायचं नाही. तर समर्थ झोपलाय, बस झोपला नाही, जागा झालाय ती माझ्या आवाजाने. समर्थ बाबू झोप आली, त्याला झोका देऊन देऊन त्याला बसली होती. तास त्याला झोका द्यावं लागतंय, काय तुम्हाला सांगायचं. बघा ती पोरगी आज शाळेतनं घरी बसली भावा बहिणीनं. आज मायरूच पप्पा म्हणलं नका जाऊ. ती म्हणत होतं की ग्रीपवर म्हाताऱ्यांना भेटून येऊ, त्यांचा फोन येतो वाटतं. म्हातारीला का काय बरं नाही वाटतं म्हणते, आता चल जाऊन येऊ भेटून. आणि तीच झोपले तर आता आम्हाला अशा दावली चला म्हणून, आणि आम्ही निघालो तर तीच झोपल्या त्या. कशी झक मारायची. आणि ती जी कमेंट करायला येतात ना लोक भावा बहिणी जास्त, तर म्हणजे आपण त्यांना एवढं म्हणजे हे करत नाही, पण त्यातनं पण मला एवढं सांगायचंय, वाईट का असं ना तर वाईट तरी कमेंट करा. कारण कसं आहे, जे त्याचं कोण कसं विचार करते ती त्यांचा विचार मांडते तिथं सोशल मीडियावर. जे आमची व्हिडिओ बनवतो, जी सोशल मीडियावरली लोक आहेत ते आपल्याला त्यांचं विचार त्यांचं मत मांडून जातात. तर ठीक आहे, असं द्या, वाईट तर वाईट, मी वाईट. आणि माणूस देवाला ती वाईट वक्त बोलते, मग आपण तर माणूस आहे, काय बोलायचंय ती बोलून जावा. पण व्हिडिओ बघा, आमचं व्हिडिओ बघा तुम्ही. आम्हाला वाईट का बोल ना, मला वाईट बोला, मला माझ्या लेकराला वाईट बोलणार तेवढं. कारण की लेकर मुलं देवा घरची फुलं असतात, लेकराला कधी वाईट बोलायचं आहे का ना ग मायरू, माझी मायरू. रुसली भाऊ बहिणीनं, आणि ती रुसली पण नटाफटा करते. रुसलेली पोरगी कुठे नटाफटा करते का भाऊ बहिणी. लाली लावू नको, थांब ग थांब. आता मायरीनं मार खाल्ला. ए मुश्शे, लाली लिपस्टिक लावू नको. घरी त्यासाठीच बसली लाली लावायला. लेकर भावा बहिणीनं वैताग देते मायरू आपली. रुसून बसली ती बसली, रुसून बसायचा ऐवजी नटत बसली. असलं लेकरू आहे बघा आमचं. होय व ओय, काय दुखतंय काय हा? औ जायचं काय दवाखान्यात? औ पावसाचं वातावरण झालंय भावा बहिणीनं. मुंबईला तर पाऊस आहे. आपल्या इकडं काल पडत होता पाऊस बरं का, चांगला चालला होता थोडा थोडा, म्हणजे असं पाणी पाणी झालं झिमझिमने पावसाने. आज नाही, आज आभाळ आलंय, पावसाचं वातावरण, ऊन पडलं नाही सकाळपासून. आणि ह्यांनी आणलाय शाबू. आता ती शाबू भिजायला टाकते, तसं आम्ही बटाटे करून खाल्ले. बटाटे शिजायला टाकलं होतं भावा बहिणीनं, मग बटाटे करून खाल्ले. आता दुपारपर्यंत श्रावण आहे, काय दुपारपर्यंत अमावस्या आहे वाटतं, कालपासून लागलेली. तर आता दुपारी अमावस्या संपल्यानंतर त्याला काढ. अमावस्या संपल्यानंतर भावा बहिणी तिथून मोहर श्रावण लागायचं असं म्हणते ते. मी तर ह्या वर्षी अख्खा श्रावण धरणार आहे, अख्खा श्रावण उपवास. बघू हे श्रावण आपल्या महादेवाच्या नावाने आपला उपवास धरायचा भावा बहिणी. मी गेल्या वर्षी म्हणली होती पुढल्या वर्षी धरीन अख्खा श्रावण, कारण की गेल्या वर्षी धरायचा होता, पण विषय असा झाला की पोटात बाळ असल्यामुळे गेल्या श्रावणात मी म्हणली होती म्हणजे धरीन म्हणून, पण गेल्या वर्षी पोरग पोटात असल्यामुळे काय मला धरता आला नाही. मग श्रावणातलं सोमवार धरलं होतं मी. मग ह्या वर्षी म्हणलं श्रावण धरीन, तर आता धरणार आहे ह्या वर्षी. पहिल्यांदाच धरती भावा बहिणीनं श्रावण. असू द्या, महादेवाच्या नावाने. आपलं महादेव काय वाईट करणार आहे का, चांगलंच करणार आहे. उपास धरला तरी आपल्या लेकरा बाळासाठी नवऱ्यासाठी चांगलंच आहे. ओ ओ ओ बाबा, कुणी मारलं दादूला?
आणि समर्थाला घेऊन खाली ठेवला तर लय राग येतो बघा, रडतो लगेच. तर घ्या काळजी भाऊ बहिणीनं. हॅपी श्रावण. कुणी कुणी उपास धरले तेवढं सांगा कमेंट मध्ये.